चौथ्या दिवशी ज्यावेळेस आपण या धर्ममंडपात येऊन बसलो त्यावेळेस नाममहात्म्य अजामिळाची गजेंद्राची कथा ऐकून समुद्र मंथनाची कथा ऐकली मायबापोहन सरते. शेवटी नाममहात्म्यातल्या सर्वोत्तम चरित्राचं म्हणजे प्रल्हाद चरित्राचं गुणानुवाद आपण ऐकलं. पाचव्या दिवशी थोडक्यामध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा केला आणि त्यानंतर कृष्णजन्माची कथा ऐकली. सहाव्या दिवशी त्यावेळेस धर्ममंडपात येऊन बसलो, भगवंतांच्या गोड असणाऱ्या लीलांचं वर्णन आपण ऐकलं आणि सरते शेवटी भगवान द्वारिकाधीशाचं रुक्मिणीशी झालेल्या विवाहाची गोड कथा आणि विवाहाचा आनंद आपण घेतला. कालच्या दिवसाला म्हणजे सातव्या दिवशी या धर्ममंडपात आपण येऊन बसलो त्यावेळेस आपण भगवंताचा 16,107 उर्वरित विवाहांचं वर्णन ऐकलं. जरासंधाचा वध कसा झाला त्याची कथा ऐकली. श्री राधेचं चरित्र ऐकून सरते शेवटी परीक्षिताला तक्षकानं दंश केला. पांडुरंग पांडुरंग बोलून परीक्षितानं देह सोडला. अशा गोड कथांचा आनंद घेत भगवान निजधामाला गेल्याची कथा ऐकली मायबाप हो. अशा या 7 दिवसांमध्ये जे चरित्र आपण ऐकले ह्या चरित्रातून आपल्या चारित्र्यावरती त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या चारित्र्यावरती त्याचा अनुकरणीय संस्कार होतो, म्हणून परिवर्तन आपल्या जीवनात घडतं. म्हणून या 7 दिवसाच्या कथेतला एखादा भाव आपल्या जीवनात आपल्याला आवडला असेल तर तो आपल्या जीवनामध्ये अंगीकारा आणि भगवंतांचं असंच गुणानुवाद याही पुढे ऐकत राहा. गेल्या 7 दिवसांपासून ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम होता अशा गंगा भागीरथी दगीबेन बधुभाई पटेल, स्वर्गवासी सौ नथीबेन रोहिदासभाई पटेल, स्वर्गवासी श्री रोहिदासभाई बधुभाई पटेल हे खरोखर पावन आणि पुण्यवंत समजावेत की त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनी कथेचं आयोजन केलं. अशा पुण्य आत्म्यांना भगवंत वैकुंठामध्ये एक उच्च जागा देव अशी भगवंताच्या चरणी भागवत नारायणाच्या चरणी प्रार्थना करतो. तसेच या कथेचं कथा आयोजक परिवार पटेल परिवार सौ निर्मलाबेन वसंतभाई रोहिदासभाई पटेल, सौ रंजनाबेन श्री अशोकभाई रोहिदासभाई पटेल, सौ नम्रताबेन श्री मुकुंदभाई वसंतभाई पटेल आणि कुमार हेमकांतभाई अशोकभाई पटेल अशा या पटेल परिवारावरती माझ्या भगवंताचं माझ्या भागवत नारायणाचं कृपाछत्र निरंतर काळापर्यंत राहो अशी भगवान भागवत नारायणाला प्रार्थना करतो. या घरातल्या वसंतभाईंनी आणि अशोकभाईंनी कितीही ठरवलं असतं पण घरातल्या लक्ष्मीचा सहकार्याशिवाय ह्या कथेला पूर्तता येत नाही, पूर्णता येत नाही. मायबाप हो यांनीसुद्धा इच्छा दर्शवली म्हणून हा गोड कार्यक्रम या ठिकाणी घडून आला. अशा या पुण्य पवित्र असणाऱ्या श्रीमद भागवताचा 7 दिवसापर्यंत वाका ग्रामस्थांनीसुद्धा आनंद घेतला. अशा या सगळ्या वाक्यातील ग्रामस्थ मंडळींच्याही घरावरती भगवंत कृपाछत्र राहू देव. या 7 दिवसापर्यंत आमचा मुक्काम ज्यांच्याकडे होता असे आमचे जगदीश भाई आणि त्यांच्या भावाचं नाव दिनेश भाई आणि जगदीश भाई यांच्या घरी आमची मुक्कामाची व्यवस्था होती. उत्कृष्ट उत्तम सगळ्या प्रकारची सुविधा नाश्त्यापासून चहापर्यंत सकाळी न सांगता सगळं मिळालं आणि खरोखर मनानं त्यांनी सेवा केली. अशा आमच्या जगदीश भाई आणि दिनेश भाईंच्या घरावरती भगवंत त्यांच्या घरावरतीच नाव आहे सुधामकुटी. खरोखर सुधामकुटी नाही आहे तर सुधाम महल सांगू शकतो आपण. अशा या जगदीश भाईंच्या आणि दिनेश भाईंच्या घरावरती भगवान कृपाछत्र राहू देव अशी भगवान भागवत नारायणाच्या चरणी प्रार्थना करतो. तसेच या कथा कार्यक्रमामध्ये जेवढा पटेल परिवाराचा सहभाग होता तेवढाच त्यांचे जावई त्यांचे व्याही संपूर्ण वेळ तन मन आणि धनानं या ठिकाणी सहकार्यामध्ये होते. अशा सगळ्या जावयांच्या मुलींच्या आणि व्याह्यांच्या जीवनामध्ये भगवंत कोणतंही दुःख देऊ नये, त्यांच्या जीवनातले सगळे दुःख भगवंत दूर करो अशी प्रार्थना करतो भागवत नारायणाच्या चरणी. तसेच आलेले नातेवाईक पाहुणे मंडळी प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नसतं पण दररोज फार सुंदर उत्तम स्वयंपाक आम्हाला जे काही बोलण्याची ताकद आली त्या स्वयंपाकातनं झाली. खूप छान स्वयंपाक बनवला. कांदा लसण नसतानासुद्धा चव होती स्वयंपाकाला आणि खरोखर अन्नपूर्णाच प्रसन्न म्हणावी. अशा या
सगळ्यांच्या घरावरती भगवान कृपाछत्र राहू देव अशी प्रार्थना भगवान भागवत नारायणाच्या चरणी मी करतो। या कथा कार्यक्रमासाठी वाक्यातल्या तरुण मंडळींनी सुद्धा विशेष सहकार्य दाखवलं, त्यांच्याही घरावरती भगवान कृपाछत्र राहू देव अशी प्रार्थना करतो। या कथा कार्यक्रमाच्या वेळेस ज्यांच्या ज्यांच्या अंगणामध्ये हा मंडप आहे या प्रत्येक शेजाऱ्यांचं विशेष सहकार्य लाभलं। या कथा आयोजक परिवाराच्या वतीने त्यांचं प्रेमासहर्ष आभार मानतो। तसेच त्या सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या घरावरती भगवंत कृपाछत्र राहू देव अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। तसं या कथा कार्यक्रमामध्ये विशेष मोलाचं सहकार्य आमच्या भटूभाऊंचं सुद्धा लाभलं। आपल्या गावचे देव मामलेदार म्हणजे नाभीदादा भटूदादा यांच्याही घरावर भगवंत कृपाछत्र राहू देव अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो। तसेच या कथा कार्यक्रमासाठी माझा आवाज आणि या कलाकारांचा आवाज गोड नसतानाही गोड करून ज्यांनी तुमच्यासमोर सादर केला आमच्याशी भोलेनाथ, ज्यांचं नावच महेश आहे, अशा महेशभाई ओसवाडकर यांच्यासाठी आधी जोरदार टाळी होऊन जाऊ द्या। कारण अनेक वेळेस शिट्ट्याच मारत राहतो, सावण 7-7 दिवस शिट्ट्या मारतो, पण एकही शिट्टी त्यांनी मारू दिली। अशा आमच्या महेशभाईंच्या घरावरती भगवंत कृपाछत्र राहू देव। कलाकारांविषयी तर तुम्हाला सांगितलंच, पण पुन्हा एकदा सांगतो, आमचे नारायणदादा काहटोळकर, गोड सुंदर गळा त्यांचा आहे, आवाज सुंदर आहे, हातसुद्धा कीबोर्डवर खूप सुंदर चालतो। या कथेला गोड करण्यामागे त्यांचा फार मोठा मोलाचं सहकार्य। त्यानंतर आमचे मयूरदादा धुळ्याहून आले आहेत, तबलावादक, यांच्याही घरावर भगवान कृपाछत्र राहू देव। तसेच आमच्या पॅडवरती आमचे संदीपदादा काहटोळकर यांनीसुद्धा एका वेस्टर्न वाद्याला एका भारतीय संगीतामध्ये उत्कृष्ट पद्धतीने त्याला मॅच करून तुमच्यासमोर सादर केलं। अशा आमच्या संदीपदादांवरती सुद्धा भगवंत कृपाछत्र राहू देव। तसेच वारकरी कीर्तन या चॅनलचे मालक श्री मुकेशदादा वह्याणेकर यांनीसुद्धा हा सगळा कथा कार्यक्रम आपल्या कॅमेरामध्ये कैद केला आहे, जेणेकरून आपल्याला पुढे अन्य वेळेस कधीही त्यांच्या त्या चॅनलवरती आपल्याला तो कथा कार्यक्रम पाहायला मिळेलच, त्यात काही शंका नाही। अशा वारकरी कीर्तनचे मालक श्री मुकेशदादा वह्याणेकर यांच्याही घरावरती भगवंत कृपाछत्र राहू देव अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। ज्यांच्याकडून हा मंडपाची व्यवस्था झाली असे निझरचे आमचे भाई, त्यांच्याही घरावर भगवंत कृपाछत्र राहू देव। 5व्या दिवसाचा आणि 8व्या दिवसाचा जो भंडाऱ्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम, यासाठी ज्यांनी खमंग रुचकर स्वादिष्ट असा प्रसाद बनवला असे आमचे आपल्या समाजाचं वैभव स्वयंपाकामध्ये ज्यांचा हात कोणी धरू शकत नाही असे आमचे घनश्यामभाई बोराळेकर यांच्यासाठी जोरदार टाळी होऊन जाऊ द्या। त्यांच्याही घरावरती भगवंत कृपाछत्र राहू देव। हे 2च दिवस आले, पण ज्यांनी 7 दिवसापर्यंत तुम्हाला कथेमध्ये कुठलाही व्यत्यय यायला नको, काम तुमच्यावरती लोड पडायला नको म्हणून अशी उत्तम सुंदर स्वयंपाक बनवून ज्यांनी तुमची व्यवस्था ठेवली अशा आमच्या आचारी ताईंसाठीही जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। कारण खाल्ल्याशिवाय आधी पोटोबा मग विठोबा, विठोबा करायचा असेल तर पोटोबा नीट झाला पाहिजे। सुंदर खमंग रुचकर असा रोज इथे बसल्या बसल्या अशी फोडणी यायची आणि त्या फोडणीचा वास माझ्यापर्यंत येत होता, पण काही खायला भेटलं तुम्ही आनंद घेतला, काही हरकत नाही। अशा आमच्या त्या ताईंवरती अन्नपूर्णा स्वरूपी ताईंवरती भगवंत कृपाछत्र राहू देव अशी प्रार्थना करतो। ज्ञात अज्ञात अनेक लोकांचं सहकार्य या ठिकाणी आहे। प्रत्येकाचं नाव घेण्यात एखाद्याचं नाव राहिलं तर गडबड होते। वाका म्हटलं म्हणजे प्रेम, प्रेम म्हटलं म्हणजे वाका, या गावापासून फार प्रेम मला भेटलं आहे। अशा आमच्या वाक्या ग्रामस्थांच्याही घरावरती भगवंत कृपाछत्र राहू देव। या गावामध्ये प्रथमतः मला ज्यांनी आणलं असे आमचे तुंबादादा, हे गेल्या 3 दिवसापासून पायाने चालायला अत्यंत त्रास आहे, बसायला त्रास आहे, तरी 3 दिवसापासून कथाश्रवणासाठी येत आहेत। ज्यांच्यामुळे वाक्याची ओळख झाली असे आमचे तुंबादादा यांच्याही घरावर भगवान कृपाछत्र राहू देव। या गावातली ही 3री कथा आज सांगतेकडे जाते आहे। मायबाप हो, 3 वर्षापर्यंत फार प्रेम मला या ठिकाणी भेटलं। मलाबेन, सौ रंजनाबेन आणि सौ नम्रताबेन यांना माँ रुक्मिणीच्या चरणी एकच प्रार्थना करतो की देही सौभाग्य आरोग्यम, देही मे परमम सुखम रूपम, देही जयन, देही यशो, देही द्विषोजही। यांचं सौभाग्य टिकून राहू दे आणि यांना आरोग्य भरपूर दे अशी माँ रुक्मिणीच्या चरणी या 3ही लक्ष्मींसाठी विशेष प्रार्थना करतो। कारण कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर लक्ष्मीच्या सहकार्याशिवाय एकतर ही लक्ष्मी पाहिजे आणि एकतर घरातली लक्ष्मी
सहकार्याला पाहिजे, त्याशिवाय कुठलाही कार्यक्रम होऊ शकत नाही. एकटा माणूस साधा पूजेलाही बसू शकत नाही. कारण अधिकार या लक्ष्मीकडेच दिला आहे. या कथेचं श्रेय घेण्याचा अधिकार माणसाला नाही आहे. या कथेचं श्रेय घेण्याचा अधिकार या लक्ष्मीलाच आहे. मायबापो, अशा आमच्या निर्मलाबेन, रंजनाबेन आणि नम्रताबेन यांच्या घरावरती, यांच्या संपूर्ण कुटुंबावरती भगवंताचं असं आनंदरूपी कृपाछत्र राहू देव, अशी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि लवकरात लवकर म्हणजे दुसरी लक्ष्मी, या घराची दुसरी लक्ष्मी लवकरात लवकर आमच्या सुधामजींना सुद्धा सुशिलेसारखी उत्तम पत्नी भेटो, असा आशीर्वाद या ठिकाणाहून आमच्या हेमकांतबाईंना सुद्धा देतो. अशा ज्ञात सगळ्या परिवाराला, नातेवाईकांना खूप खूप आशीर्वाद या कथेवरनं देतो. तुमच्या सगळ्यांसाठी मी भगवंतांकडनं मागत राहील आणि मागतच राहणार आहे, त्यात काही शंका नाही. परंतु माझ्यासाठी काही देवाकडनं तुम्हाला मागायचं असेल तर एवढंच मागा की याही पुढे भगवंताची अशी गोड सेवा माझ्या मुखातनं अविरतपणे वाहत राहावी. अशीच भगवंतांची कथा याही पुढे माझ्या मुखातून मी गात राहावी, एवढी प्रभूच्या चरणी प्रार्थना करा. माझ्याकडे एकच धन आहे, तो म्हणजे माझा आवाज, ज्याच्यानं मी कथा सांगतो आणि भगवंताची कथा तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत शेवटचा क्षण येत नाही तोपर्यंत माझा आवाज भगवंताने माझा असाच राहू द्यावा, अशी भगवंताच्या चरणी तुमच्याकडनं तुम्ही प्रार्थना करा. आणि पाहता पाहता 7 दिवसाचा हा प्रवास कुठे निघून गेला कळलं नाही. या गावाचं प्रेम तर आधीच आहे, परंतु ज्यांच्या घरी मुक्काम होता ते हे पटेल परिवार, हे माझं फार जीवाभावाचं आहे. हे सगळीच लोक वाक्यातली जीवाभावाची आहेत. आणि या परिवाराचं अनेक म्हणजे गेल्या 6-7 वर्षापासून संबंध. आय थिंक अशोकभाई पहिल्या कथेच्या वेळेस यजमान होते ना, पहिली कथाने वाक्यातल्या पहिल्या कथेच्या वेळेस यजमान होते अशोकभाई. आणि मुकुंदभाईंशी तर माझा मित्रत्वाचा संबंध, माझे चांगले मित्र मुकुंदभाई आहेत. असा संबंध कधी असा कथेचा विषय निघाला नाही. अचानक ज्यावेळेस मला फोन आला, मला गॅरंटी नव्हती की मला मुकुंदभाई कथेला बोलवतील, पण त्यांचं प्रेम होतं आणि त्या प्रेमापोटी त्यांनी मला या व्यासपीठावरती बसण्यासाठी म्हणून आदरानं आमंत्रण दिलं. ज्यावेळेस आम्ही काशी विश्वनाथाच्या चरणामध्ये काशीला गेलो होतो, 110 भाविक आमच्यासोबत होते. पुढे सुद्धा आम्ही मार्च महिन्यामध्ये काशीला जातो आहे. ज्यांना कोणाला यायचं असेल अल्प दरामध्ये काशीला आम्ही फिरवून आणतो. जेवणाची भोजनाची व्यवस्था सगळी त्याच्यामध्ये असते. ज्यांना यायचं असेल ते येऊ शकतात. आणि त्यावेळेस काशीला होतो. काशीला असताना भाईंचा फोन आला. त्या वेळेमध्ये प्रत्येक मुली ह्या सासरून माहेरी येत असतात, असा हा सुंदर कालखंड, जेणेकरून 3-4 दिवस त्यांच्याही कानावरती कथा पडली पाहिजे. असं म्हणून या उद्देशाने या सुट्टीचा आणि पुण्य पर्वकालामध्ये म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये पांडव पंचमीच्या या उत्तम पर्वकालामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. आणि ते अविरतपणे कुठलंही संकट न येता निर्विघ्नपणे पार पडतं आहे, याचा मला फार आनंद आहे. म्हणून अशा या पटेल परिवाराच्या प्रेमासाठी म्हणून एवढंच सांगेल की भगवंत या परिवाराला भरपूर आनंद देवो आणि भगवंत सुखात ठेवो. त्यांच्या घरामध्ये खरं जे धन म्हणतो आपण आरोग्यम धनसंपदा, यांच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींचं आरोग्य व्यवस्थित राहो, एवढी भगवान नारायणाच्या भागवत नारायणाच्या चरणी शतशत प्रार्थना करतो. आणि या 7 दिवसात दिलेलं प्रेम हे कधी न विसरण्यासारखं आहे. तुमचं प्रेम माझ्या हृदयामध्ये घेऊन मी जाणार. आज इथून निघणार, उद्याचा दिवस घरी आणि परवापासून पुन्हा श्री शिवमहापुराणाची पुण्यकथा बोराळा तीर्थक्षेत्रामध्ये होणार आहे. ज्यांना ज्यांना शक्य असेल 1 दिवस का होईना बोराळ्याला या आणि श्री शिवमहापुराण कथेचा आनंद घ्या. कारण शिवतत्व हे फार सुंदर तत्व सांगितलं आहे. शिवपुराणाचा आनंद हा फार मोठा आनंद सांगितला आहे मायबाप हो. अशा या पुण्य शिवमहापुराण कथेचा आनंद घेण्यासाठी ज्यांना वेळ मिळेल तसं बोराळ्याला सुद्धा या आणि कथेचा लाभ घ्या. 7 दिवसातलं प्रेम माझ्या हृदयामध्ये ठेवून याच ठिकाणी माझ्या या वाचेला, माझ्या या वाणीला मी इथेच थांबवतो. सगळ्यांनी ताट बसायचं, हात जोडायचं आणि माझ्या मागे म्हणायचं आहे, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तम नमामि हरिं परम तम नमामि हरिं परम तम नमामि हरिं परम.
कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि। तेरी शरण प्रभु तेरी शरण, तेरी शरण प्रभु तेरी शरण, तेरी शरण प्रभु तेरी शरण, तेरी शरण प्रभु तेरी शरण। भव जल लहरी नदियाँ गहरी, जल गहरा नदियाँ गहरी, भव जल लहरी नदियाँ गहरी, जल गहरी नदियाँ गहरी। कर मन वेग बहाया प्रभु जी, कर मन वेग बहाया हो। तेरी शरण प्रभु तेरी शरण, तेरी शरण प्रभु तेरी शरण। श्री राधे। पर भल माया जाल बिछाया, भर माया जाल बिछाया, पर भल माया जाल बिछाया, पर भल माया जाल बिछाया। चारों तरफ फसाया प्रभु जी, चारों तरफ फसाया हो। तेरी शरण प्रभु तेरी शरण, तेरी शरण प्रभु तेरी शरण, तेरी शरण प्रभु तेरी शरण। क्षणभंगारा विषय विकारा, भंगारा विषय विकारा। जन्म जन्म भर माया प्रभु जी, जन्म जन्म भर माया हो। तेरी शरण प्रभु तेरी शरण, तेरी शरण प्रभु तेरी शरण। ब्रह्मानंद दास दसन का, ब्रह्मानंद दास दसन का। चरण कमल लिपटाया प्रभु जी, चरण कमल लिपटाया हो। तेरी शरण प्रभु तेरी शरण, तेरी शरण प्रभु तेरी शरण। बोलो राम 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 सीता राम राम राम, बोलो राम राम राम
सीताराम राम 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 सीताराम राम राम बोलो राम 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 सीताराम राम राम। गान देगा देवा तुझा विसरण वावा तुझा विसरण वावा गुण गाईन आवडी घेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी घेची माझी सर्व जोडी न लगे धन मुक्ती संपदा संत संग दे सदा संत संग दे सदा तुका मने गर्भवासी सुखे घालावे अमासी सुखे घालावे अमासी गुण गाईन आवडी घेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी घेची माझी सर्व जोडी। मिलन साथ दिल का तुम्हारा हमारा मिलन साथ दिल का तुम्हारा हमारा रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा मिलन साथ दिल का तुम्हारा हमारा मिलन साथ दिल का तुम्हारा हमारा। यही आपसे है कहना हमारा यही आपसे कहना हमारा मिलन साथ दिन का तुम्हारा हमारा मिलन साथ दिन का तुम्हारा हमारा।
बनता जोगी बहता पानी, अपनी तो है यही कहानी, इसलिए दुनिया से कहना हमारा, इसलिए दुनिया से कहना हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा। कार्यक्रमामध्ये हे सगळ्यात मोलाचं सहकार्य ज्यांचं लाभतं ते म्हणजे मातुल कुटुंब, म्हणजे आईकडचं कुटुंब. आमच्या मुकुंदभाई आणि हेमकांतभाई यांचे मामा मावशा, हां, हे सगळे इथे एकदम बिलकुल सगळ्या कामाला पुढे होते. त्यांच्याही घरावर भगवंत कृपाछत्र राहू देव. तसेच सुद्धा संपूर्ण 7 दिवस या ठिकाणी मुक्कामाला होते. त्यांच्याही घरावरती भगवंत कृपाछत्र राहू देव अशी भगवत नारायणाच्या चरणी प्रार्थना करतो. यानंतर व्यासपीठाचं पूजन होईल, आलेल्या कलाकारांचा सत्कार होईल, त्यानंतर आरती होईल आणि आरती होऊन ग्रंथ विश्रामाला जाईल. चला 7 દિવસ અહીં કથાનું રસપાન કરાવ્યો અને દાદાશ્રી તથા કથાકારશ્રીઓને આઈજેક પરિવાર વતી કંઈ ભૂલ થઈ હોય તો ક્ષમા યાચના માગું છું. હવે અહીં સત્કાર કરવાનો કાર્યક્રમ કરીએ. હરિભક્ત પરાયણ શ્રી રાકેશ દાદાનું સ્વાગત કરવા હું શ્રી વસંતભાઈ રોહિદાસભાઈ પટેલ અને શ્રી અશોકભાઈ રોહિદાસભાઈ પટેલને વિનંતી કરીશ કે તેઓ દાદાને શાલ શ્રીફળ પુષ્પગુચ્છ અને દક્ષિણા ભેટ આપશે. हरि नाम सुनाने वाले तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों घट घट अंतर्यामी हम पतित और अभिमानी, घट घट अंतर्यामी हम पतित और अभिमानी, पूरे दर्शन कराने वाले प्रभु दर्शन कराने वाले तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. तेरा क्या पावे बस शीश झुका के गावे, हम पार तेरा क्या गावे बस शीश झुका के गावे, आत्म ज्ञान कराने वाले मुक्ति को दिलाने वाले, आत्म ज्ञान कराने वाले मुक्ति को दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम.
इस बांसुरी के तान पे, इस बांसुरी के तान पे बिलमाया ना करो, इस बांसुरी के तान पर बिलवाया न करो। शाम जादू भरी बांसुरी बजाया ना करो, शाम जादू भरी बांसुरी बजाया न करो। मोहन हमारे मधुबन में तुम आया ना करो, मोहन हमारे मधुबन में तुम आया न करो। शाम जादू भरी बांसुरी बजाया ना करो, शाम जादू भरी बांसुरी बजाया न करो। श्री राधे। विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं है गिरिधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरिधर तेरी आरती। करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन। करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवन। दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे ये भीख मांगती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती। तुमसे क्या मैं यही सोचूं है भगवने, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। मांग तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी अब तेरे नाम कर दी अर्पण। सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा। चिंता है तुझे प्रभु संसार की, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती।
संत करे ध्यान, नारद गुणगान करे छेड़े बिना तार। वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुणगान करे छेड़े बिना तार। भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। दास व्यास तेरी गाए आज आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती। उतारू मैं गिरधर तेरी आरती, उतारू मैं गिरधर तेरी आरती। उतारू मैं गिरधर तेरी आरती, उतारू मैं गिरधर तेरी आरती। कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेन्द्रहारम। सहितं हृदयारविन्द्रे भवं भवामि सहितं नमामि। मंगलम भगवान विष्णु, मंगलं करुणध्वजा, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलायस्तनो हरि। घालीन लोटांगण वंदेने चरणन डोयान पाहिन रूप तुझे। आनंद पूजित भावे वाणी मने नमः। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या ज्ञानं त्वमेव, त्वमेव सर्वं ममैव देव। कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा कृष्णदामोदरं वासुदेवं हरे। राम माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम।